अरे आपल्या दादाचं लग्न झालं, आता किती दिवस असं नुसतं उभं राहणार आहे? वय निघून झाले, कोण पोरगी देणार नाही. ए काजू पोरगी मागायला पण जाणार नाही. म्हणजे लगीनच करणार नाही, तसंच राहणार. याडाय का रे तू? मी लग्न करणार, पण अरेंज मॅरेज नाही करणार. लव्ह मॅरेज करणार. लव्ह एकदम आपल्या दादासारखं रोमॅन्टिक. पण लव्ह मॅरेजच का? काजू, अरेंज मॅरेज मध्ये कसं असतंय, ज्या पुरीवर जीव जडला नाही तिच्या बरोबर लग्न करावं लागतंय आणि जीव लग्न झाल्यानंतर जडवावा लागतोय. जीव जडलाच नाही तर बोंबलत बसावं लागल. हा, मी पण लग्नाआधीच दिल देणार आणि तिला माझ्या दिलाची राणी बनवणार. तिला लांबची गोष्ट आहे काजू, पण आधी सांग तुला ही राणी मिळणार कुठं? अरे राणी बघणार. खरंय रे, काय आहे ना पुढ्या, आपल्या गावात ना माझ्या स्टेटसची पोरगी नाही. मी एवढा हँडसम, हुशार, हा काय देवा, असं काय केलं का? आता कोण देणार मला पोरगी? ए काजू, मिळेल मिळेल, तुला पण पोरगी मिळेल, पण तुझा आहे ना फॉर्म्युला चुकतोय. मी तुला फॉर्म्युला सांगतो. ए हे बसतं का झालं लगीन करायचं? आधी दुकानातली कामं करा नीट. लगीन म्हणजे किती मोठी जबाबदारी असते माहिती का तुम्हाला? ए पुढ्या हा, लवकर सामान दे पूजेचं. तुम्ही कसली पूजा काढली? पुढे गड बसणार नाही तुम्ही, नवरात्र आहे. देतो. अरे दादा तुझे 9 दिवस उपवास असतात ना? ए शत्तू, अरे तुला माहित नाही का, दादा देवाचा माणूस आहे ते. हा, अरे 9 दिवस त्याचा उपवास असतो देवीचा. अरे विसरलोच होतो, दादा देवाचा माणूस आहे ते. दादासारखी देवीची भक्ती करणे म्हणजे खायचं काम नाही. दादा यंदाच्या नवरात्रीमध्ये देवी तुझ्यावर प्रसन्न होते का नाही बघच. तुझ्या सगळ्या मनोकामना पूर्ण करते ती. माझ्या मनात आता सिद्धार्थचा खरा चेहरा तुझ्या पुढे आणणं एवढंच आहे. दे ना लवकर सामान. 60 रुपये. घाबरलीस? का घाबरली? हे माझ्यात काय आहे बरं घाबरण्यासारखं, सांग ना. अगं मी भेटायला आलो ना की तू लाजलं पाहिजे, मुरडलं पाहिजे. तू काय करते? घाबरते. मला नाही आवडतं असं तू घाबरलेलं बघ. तुला सांगितलंय ना मी, तुला नाही काय करणार. माझी दुश्मनी तुझ्या भावाशी, तुझ्याशी नाही. तुझ्यावर फक्त प्रेम. नाही 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 नाही, असं सोडून नाही जायचं. तू आहे ना असं काळजात गाव घालून जात नको जाऊस. बरं तुला काळजात बसवलं ते असं काय गाव घालायला नाही. माझ्याशी लग्न करायला, माझ्यावर प्रेम करायला आणि माझ्या बेडरूम मध्ये. वाट सोड माझी. नाही 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 नाही, वाट सोडायला नाही अडवली. आता तुझी वाट अडवायचं बंद होईल ते आपलं लग्न झाल्यावर आणि तू लग्न करून माझ्या घरी आल्यावर. काय खरं तर तुळजाचं लग्न झाल्यानंतर आहे ना, मी डॅडींना सांगणार होतो आपल्या लग्नाचा बार उडवून द्यायचा म्हणून. तुझ्या भावानी खोडा घातला ना, सगळं मनासारखं झालं असतं ना. ती माझ्या गाडीची मागची सीट अशी धूळ खात नसती पडली. तुला गाडीवर बसवून मस्त फिरवलं असतं. हे असल्या पडतो शाळेत येऊ पण दिलं नसतं तुला. हा, तुझ्यासाठी ना एक चकाचक शाळा बांधली असती बरं का आपण. हा, दिवस रात्र तुझ्याकडे बघत बसलो असतो. तुला असं मनात भरून ठेवलं असतं. तुला जवळ घेतलं असतं, मनात भरून बघत बसलो असतो आणि मग तुला मिठीत. ए अगं थांब, हे सगळं आत्ता नाही करणार आहे, लग्न झाल्यावर. हा का मला त्रास देतोय? किती घाण नजरेने बघतोय माझ्याकडे. असं वाटतं त्याचे डोळे फोडून टाकावे. आता नुसतं बोलणं जरी ऐकलं ना तरी असं वाटतं की कानात कोणीतरी उकळतं तेल टाकतंय. मी नाही सहन करणार हे सगळं. मी जाऊन दादाला सांगेन. हा,
इथे जे काय घडलं ना ते दादा सोड, पण दुसरं कोणाला जरी कळलं ना तरी तुझ्या सही तुझ्या बहिणींचं आयुष्य आहे ना नरक करेल मी. कळतंय का हे? नाही नाही, मला होते किती त्रास मी सहन करेन, पण दादाला नको ह्यात ओढायला. त्याला काय झालं तर नाही. वा वहिनी, अहो, तुमच्या हातचा चहा म्हणजे अमृतच की हो. जीवाची चवच जात नाही. आता त्याच्यात वापरलेली साखर अहो तुमच्याच कारखान्यातली म्हणल्यावर चव भारी असणारच की. काय छत्री. आता या चहाच्या बदल्यात हे तुमचं कंत्राट. वा 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 वा. हे तुमचं प्रेम बघून भारावल्यागत झालं मला. मी काय म्हणतो, हेच प्रेम वाढवलं तर आणि ते कसं वाढवायचं? 2 घरे एक करू. म्हणजे नाही कळलं नाही काय? कसं आहे, आमच्या पोरीचं लग्न आम्ही मोठ्या मनानं साध्या घरात करून दिलं बा. पण आमच्या पोरासाठी शत्रुघ्न आम्ही आमच्या तोला मोलाचं तालेवार घरानं शोधतोय. आणि ऐकलंय की मला पोरगी आहे, सुंदर आहे. तुमची मुलगी आहे म्हणल्यावर काय संस्कारी तर असणारच काय. नाही, ती सुंदर आहे, संस्कारी आहे, पण त्याचबरोबर ती चांगली सुशिक्षित पण आहे. फोटो असेल की एखादा? बघा म्हणजे असलं तर आपलं. हे बघा, अरे वा वा वा. याला म्हणतात खानदानी सौंदर्य. वा, वा. हे बघितलं का? आहे की नाही, 1,00,000 घ्या. पण तुमचं काय म्हणणं आहे, म्हणजे बदलूया का मैत्री नात्यात? अहो तसं असतं तो फोटो दाखवला असता का? होय. अहो एवढ्या नावाजलेल्या प्रतिष्ठित कुटुंबात जर आमची पूनम जात असेल तर आम्हाला तर सोन्याहून पिवळं की. आमची काय बी हरकत नाही या नात्याला, पण मला एकदा लेकीशी बोललं पाहिजे. तिचं काय मत आहे ते पण जाणून घेतलं पाहिजे. कसं आहे, संसार तिला करायचा आहे, तिचं मत पण महत्वाचं आहे ना. अगदी बरोबर बोललात तुम्ही. मुलांच्या मताशिवाय काहीच करू नये. आम्ही याच मताचे आहोत. काय खरं का नाही? हा हा हा. विचारा विचारा, तुम्ही मुलीला विचारा. आणि काय अडचण आलीस आम्ही बोलू फोनवर. हे बार उडवून टाकू. हा चालतंय की. बर येऊ आम्ही आता. या, या. छत्री काही करून हे लग्न झालं पाहिजे. एकदा शत्रूला मी विचारलं असतं तर. तो आम्हाला झालाय का आम्ही त्याला झालोय? आमच्या शब्दाबार नाही चिरंजीव. आमच्यावर गेलाय तो. तुमच्या पोरीतले कुठलीच फाडतूस लक्षण नाहीत त्याच्यात. आता बघा, लग्नाची बातमी सांगितल्यावर कसा आनंदाने लग्नाला तयार होतो. काय छत्री आहे की नाही? मेले. पेपर सुरू व्हायला फक्त 20 मिनिटं बाकी आहेत. आता मी जाणार कधी, पेपर लिहिणार कधी? गणू कुठं तडमडल्या सगळ्या रिक्षा. उशीर होतो ना, नेमकं तेव्हाच असं सगळं होतं. तर काय करू? फोन बी नाही माझ्याकडे. तर दादा किंवा त्या नुरोजच्या रिक्षावाला तरी कॉल केला असता. देवा, एक तरी रिक्षा कमवू दे आणि लवकर कमवू दे, नाही तर पेपर बुडेल माझा. रिक्षा काय कमनच झालीये. टेन्शनमुळे ना पोटात खड्डा पडायला लागलाय माझ्या. काय आणायची पण विसरले मी घरनं. ओ दादा, ए सर बाजूला. दादा केळी द्या. किती? ते नाही माहित अजून किती. तुम्ही एक काम करा, तुम्ही राहू दे, मीच सुरू करते. चाल ठीक आहे.
अरे धने, अगं बस कर की, किती केळी खाशील? मी टेन्शन मध्ये दिसत नाही होय तुला? अरे मला पेपरला जायचंय आणि एक बी रिक्षा कमाना झाली, कमना झाले? मिळाना झाली. हा. 10 मिनिटं तिथं नाही पोहोचले ना तर पेपर बुडल माझा. अगं मग मी सोडतो, बस माझ्या सायकलवर. तू हा सोडणार हा मला? हा. अरे वेडा झालायस काय? पेडल मारायला झेपणार आहे का तुला? घाम निघाल अख्खा. आठवडाभर तरी उठणार नाही संतुरणावरनं. ए धने, तुला यायचं का नाही तेवढं सांग. पेपर द्यायचा आहे ना? होय जायचंय. हा मग चल ये बस. अरे पण कसं? अगं ये बस, तुला सोडतो. बस लवकर, नीट बस. हा बसलीस काय? हा चल. जाऊ दे काय? हा चल. अहो घ्यायचे पैसे. याच्याकडनं घ्या नंतर. सीना, अरे हळू चालव, नाही तर डायरेक्ट वर पोहोचवशील. पोचवतो. या सीनाने एवढ्या शिव्या घालते मी, नको नको ते बोलते, पण तोच मदत करायला आला आज माझी. तसं मनानं चांगला आहे जिमसीला, मीच त्याच्यावर का चिडते काय माहिती. उतर जा, दे परीक्षा. आणि हे बघ, 3 मिनिटं लवकर पोचवलंय तुला. आले. हा बरं ऐक की. हा काय बोल. थँक्यू बरं का. काय म्हणालीस? जरा मोठ्यानं बोल की, काय ऐकू आलं नाही. थँक्यू. जरा मोठ्यानं बोल, काय म्हणतेस ते कळत नाही. कान साफ करून घे तुझे, एका बुक्कीत सरळ करेन, कळलं ना? हे बरं आहे तुझं. एक तर मी माझा जीव धोक्यात घालून तुला सोडायला आलोय आणि तू आता अशी बोलतेस. बरं बाबा, थँक्यू. हा जा आता. जातोय. वा, कोणी जॉब करून पण जेवढे पैसे मिळवत नाही तेवढे पैसे या श्रीमंत मुलींना फसवून मला मिळत. या पूनमकडून अजून थोडे पैसे काढायला हवेत, मग सरळ फॉरेन. अजून तिथल्या पुरी प्रेमात पाडायच्या. अरे 100 वर्ष आयुष्य या पोरीला, पण माझ्यासोबत नाही, माझ्या आठवणीत कुडत जगायला. हाय स्वीट हार्ट. अगं किती मिस केलं तुला माहितीये, किती तडफडत होतो तुझा आवाज ऐकायला. हो का? हो मग. अगं तुझा आवाज ऐकला ना की दिवसाची सुरुवात एकदम फ्रेश होते. मग हाच आवाज रोज समोरासमोर आहे. लग्न कर माझ्याशी लवकर. हो ना अगं, त्याचसाठी तर सगळं चालू आहे. हो पण कधी? बाबा मला लग्नाबद्दल विचारत होते. त्यांच्या ओळखीतला कोणीतरी चांगल्या घरचा मुलगा आहे आणि आता ते मलाही लग्न कर म्हणून मागे लागलेत. काय? मग तू त्यांना सांगितलं नाही आपल्याबद्दल? नाही, माझी हिंमतच नाही झाली. ते एक वेळेस ना प्रेमाचं सहनही करतील, पण 1 महिन्याच्या प्रेग्नन्सी बद्दल कसं सांगू मी त्यांना? त्यांना हा धक्का सहनच नाही होणार. मी ना त्यांना आता माझ्या पुढच्या शिक्षणाचं कारण देऊन वेळ मागतो, पण ते म्हणतात की आता लग्न नाही तर ऍटलीस्ट साखरपुडा तरी कर. मला फार टेन्शन आलंय सिद्धार्थ, तू काहीतरी कर आता. ए पूनम, रिलॅक्स. हे बघ, ते विजा आणि बाकीच्या सगळ्याचं प्लॅनिंग तर चालूच आहे. ते झालं की येत्या रविवारी करतोच आहोत आपण लग्न. काय? खरंच? खरं, तुझी शपथ. तुझ्याशी खोटं बोललोय का मी कधी? कधीच नाही. थँक्यू सो मच सिद्धार्थ. लव्ह यू.
लव्ह यू टू. सिद्धार्थ, आपण ठरवल्याप्रमाणे होईल ना सगळं? डोंट वरी पूनम, मी ठरवल्याप्रमाणे सगळं नीट होईल. बाय. धनु दीदी चल तू झाडून घे, आम्ही भांडी उचलतो. हा घेते. मी भांडी घासू? अजिबात नाही. अगं नवी नवरीस तू, आम्ही नाही तुला काही काम सांगणार. अगं झाली ना मी आता जुनी, आता तरी काम करू द्या. वहिनी, आमचे लग्न होऊन आम्ही सासरी गेलो का नाही, ही सगळी कामं तुलाच करायची आहेत की, तेव्हा कर. हा आता जा आराम कर. आता कसं सांगू मी तुम्हाला, मी या घरात फक्त 1च वर्ष आहे. वहिनी जा तू अंगणात छतपावली कर. हा धनु दीदी उठ ना अगं. करते ना. धनु, हीच संधी आहे तुझ्याला सिद्धार्थ बद्दल सांगायची. आवर ना. तुझ्याशी महत्वाचं बोलायचं. हा बोल ना. मी सिद्धार्थला बघितलं. काय? कधी? कुठे? कसा आहे तो? तू त्याला सोबत का नाही घेऊन आलास? त्याला सांगितलं का त्याचा फोन लागत नाहीये, त्याने दुसरा नंबर बदललाय का? सिद्धार्थ, थँक गॉड तो सिद्धार्थ ठीक आहे. हे ऐकून मला इतकं छान वाटतंय ना सूर्या. तुला माहितीये, मनात माझ्या नको त्या शंका येत होत्या, डोक्यात नको ते विचार येत होते, पण आता हे कळून मला इतकं बरं वाटतंय. फायनली सिद्धार्थ बरा. सूर्या एक काम कर, चल आपण त्याला भेटायला जाऊया. प्लीज तू मला घेऊन चल त्याच्याकडे. मला मनसोक्त त्याला बघायचंय. मला मन भरून, मला डोळे भरून त्याला बघायचंय. मला ना तुळजा शांत हो. अरे शांत हो. मी फक्त बघितलंय त्याला, मी भेटलो नाही. म्हणजे तू त्याला बघितलं पण भेटला का नाही? कारण मी जेव्हा मोबाईलच्या दुकानात गेलो तेव्हा सिद्धार्थ काय? तू तेव्हा बघितलंस त्याला आणि आज सांगतोयस का? सूर्या तू माझ्यासोबत असं का वागलास? तू का लपवून ठेवलंस हे सगळं? कारण तो सिद्धार्थच होता याची मला खात्री नव्हती तुळजा. पण जेव्हा तात्यानं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं ना, ही तर तीच गाडी आहे. म्हणजे सिद्धार्थ इथंच कुठेतरी असणार. मी 1 महिन्याची प्रेग्नेंट आहे तुझ्यापासून. काहीही करून आपल्याला लग्न करावंच लागणार. कळतंय मला, म्हणूनच तर मी तुला इथे बोलवलंय. कधी करायचं आपण लग्न? इथल्या भवानी मातेच्या मंदिरात आपण जाऊन लग्न करू. तुझा सिद्धार्थनं तुला फसवलंय. तुला दिलेलं लग्नाचं वचन पण खोटं होतं तुझं. आणि तो आत्ता पण एका पोरीला फसवतोय आणि तिच्याकडनं पैसे उकळतोय. त्याच्यासारखा वाईट आणि खोटारडा माणूस मी आत्तापर्यंत बघितलं नाही तुळजा.